कोनिचिवा मिनासान इशोने गांबारो ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सो आपल्याला माहित आहे की अ, आपण नुकतीच JLPT पेपर पॅटर्न जो आहे त्याच्या अनुसार जे काही प्रश्न येतात त्यामध्ये जे प्रश्न येतात तर त्या पद्धती समजून घेण्यासाठी किंवा कशा पद्धतीचे प्रश्न असतात सो हे जाणून घेण्यासाठी आपण JLPT पेपर पॅटर्नच्या अकॉर्डिंग ही व्हिडिओ सिरीज सुरू केली ज्यामध्ये पेपरमध्ये जशा पद्धतीने प्रश्न असतात त्याच पद्धतीचे प्रश्न आपण इथे सोडवतोय बघतोय आणि ते कसे सोडवायचे त्याच्यामध्ये काय आयडियाज वापरायच्या हे सगळं आपण बघत आहोत. तर आज आपली दुसरी या सिरीज मधली व्हिडिओज आपण घेऊन येतोय. चला तर मग सुरू करूया बघूया काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये. हाजिमे माशो. सो बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं बुंपो आणि दोक्काईचा जो पेपर असतो त्याच्यामधला क्वेश्चन 2 म्हणजेच मुंदाईनी बघितला होता जो होता स्टार मुंदाई. आणि आज आपण बघतोय बुंपो आणि दोक्काई पेपर मधलाच मुंदाई इची म्हणजे जो पहिला प्रश्न असतो ना तो बघतोय. क्वेश्चन 1 ज्याच्यामध्ये काय आहे तर बुंपो आहे बुंपोचाच म्हणजे ग्रामरचाच प्रश्न आहे. आणि त्याचा अर्थ काय आहे मागच्या वेळे कसा होता आपल्याला त्याचा सिक्वेन्स लावायचा हा टास्क होता आपल्यासाठी. आता काय आहे तादाशी बुंपोनो बुन म्हणजे काय आहे जे करेक्ट जे आन्सर आहे करेक्ट जो ग्रामर पॅटर्न आहे त्याच्यावर आधारलेला हा प्रश्न आहे. त्याच्यावरती क्रिएट केलेला हा प्रश्न आहे. सो तुमच्याकडून काय अपेक्षा आहे तर आपण जे करेक्ट ग्रामर पॅटर्न आहे तो आपण इथे फिट करणार आहोत वापरणार आहोत. ठीक आहे. सो आपल्याला तो गेस करायचा आहे. तर प्रॅक्टिकली बघूया कसा प्रश्न असतो. ही हेडिंग असते प्रश्नाची आणि त्याच्या पुढे प्रश्न असा असतो की नानी नानी नी नानी ओ इरेमास का. ठीक आहे. नानी नानी नी नानी ओ इरेमास का म्हणजे काय आहे की ही जी मोकळी जागा आहे फिल इन द ब्लँक्स आहे रिकामी जागा. इथे काय आहे तुम्ही काय ऍड करणार काय वापरणार इथे इरेमास का काय इन्सर्ट करणार. इची नि सानियोन कारा इचिबन इमोनो हितोत्सु एरांते कुदासाई म्हणजे काय आहे की 1 2 3 4 ह्याच्यामधून जो एकमेव योग्य पर्याय असेल तो काय करा प्लीज सिलेक्ट करा. ठीक आहे. हा प्रश्न आपल्यासाठी आहे. प्रॅक्टिकली कसा आहे तो इथे बघूया. सो बघा प्रश्न पहिला आपण बघतोय आता. प्रश्न पहिल्यामध्ये काय आहे इथे तर येस हा बघा सोरेवा वाताशी नानी नानी घासा देस. सोरेवा वाताशी नानी नानी घासा देस. आता ऑप्शन जे आहेत आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये काय दिसतात सगळे काय आहेत पार्टिकल्स आहेत. करेक्ट. सो पार्टिकल हा आपला N5 लेवलमध्ये ग्रामरचा सगळ्यात बेस रादर असं म्हणा की पूर्ण जपानी भाषेच्या ह्या संपूर्ण जॅपनीज लँग्वेजच्या अभ्यासामध्ये पार्टिकल्स खूप मोठा रोल प्ले करतात. आणि पार्टिकल्सवर तुमच्या संपूर्ण जे वाक्य असतं त्या वाक्याची रचना त्याचा कॉन्टेक्स्ट जे असतो त्याचा अर्थ असतो हा संपूर्णपणे बदलत असतो. ठीक आहे. तर पार्टिकलची जागा आणि पार्टिकल नेमकं कुठे कुठलं बसवायचं कुठे वापरायचं त्याचे अर्थ काय आहेत हे नीट जाणून आणि समजून घ्या आणि त्याप्रमाणे आपल्याला ते वापरावे लागतात. अर्थात ग्रामरच्या पेपरमध्ये असे ठराविक काही प्रश्न असतात जे खरोखर पार्टिकल वरतीच दिलेले असतात कारण ते खूप महत्वाचं आहे. सो त्याच पद्धतीचा हा पहिला प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपण बघतोय सोरेवा वाताशी आणि इथे फिल इन द ब्लँक आहे कासादेस. ठीक आहे. आता ऑप्शन कुठले दिले पार्टिकलचे ओ पार्टिकल दिले गा पार्टिकल दिले नो पार्टिकल दिले आणि मो पार्टिकल दिले. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं पहिलं वाक्याचा अर्थ बघूया. सोरेवा म्हणजे काय ती दॅट. ओके. ही सोरे कुठे आपण वापरतो तर कोरे सोरे आरे मध्ये जी गोष्ट स्पीकर म्हणजे जो बोलणारा आहे त्याच्यापासून दूर असते आणि जो लिस्नर आहे जो ऐकतोय त्याच्या जवळ असते तिथे आपण काय वापरतो सोरे. ओके. तिथे आपण सोरे वापरतो. सोरेवा वाताशी हा आणि कासादीस. आता मला जर हे मराठीमध्ये म्हणायचंय तर ती माझी छत्री आहे. ओके. छत्री आहे. हे तर सिंपल आहे छत्री आहे. ओके. सो आता मी मराठीमध्ये जेव्हा हे वाक्य ट्रान्सलेट केलं तेव्हा माझा माझी माझी
सो चाचीचे हा जो सेन्स असतो तो आपल्याला मिळतो नो पार्टिकल मध्ये. ओके, चाचीचे. ठीक आहे, माझा, माझी, माझे असा जो सेन्स येईल तो, किंवा माझी एखादी वस्तू, किंवा ह्याची जपानची कार, किंवा तिथलं काय म्हणतात जपानचं एखादं लॅपटॉप किंवा मोबाईल, असं जेव्हा आपण म्हणतो, सो तो चाचीचेचा सेन्स आपल्याला नो पार्टिकल मुळे येतो. त्यामुळे इथे सोरेवा वाताशी नो कासादेस. ओके, हे जे आहे, ती जी आहे ती काय आहे, माझी छत्री आहे. अतिशय साधारण वाक्य आहे, अतिशय साधं वाक्य आहे. पण जर आपल्याला पार्टिकल माहित नसेल, ऑलरेडी इथे काय आहे, टॉपिक मार्कर ने एक टॉपिक मार्क केलेला आहे सोरेवा. ठीक आहे, आणि वाताशी इथे दुसरं नाऊन आलंय, नाऊनच्या पुढे नो आलंय, तर इथे गा येण्याचा संबंध येत नाहीये, चुकीचं आहे. ओ पार्टिकल सुद्धा नाहीच बसू शकत. मो पार्टिकलचा प्रश्नच येत नाही, कारण इथे सुद्धा, माझं सुद्धा, माझी, माझी सुद्धा छत्री आहे, असं जरी म्हणायचं असेल तरी माझी म्हणायला आपल्याला नो पार्टिकल वापरायला लागेल, आणि ते कनेक्ट होत नाहीये, त्यामुळे हे सुद्धा येणार नाही. म्हणून काय बसतंय, तर कॉमन सेन्सने काय येणार, नो पार्टिकल. ओके, सो ती माझी छत्री आहे, हे आपलं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. दुसरा प्रश्न. जितेंशा, जितेंशा नानी नानी गाकोए एकिमास. आता काय आहे इथे, प्लेन वाक्य आहे, इथे सुद्धा काय आहे की आपल्याला पार्टिकल ओळखायचं आहे. आता पुन्हा एकदा काय करायचंय, सगळे पार्टिकल कोणकोणते दिले, दे पार्टिकल आहे, नी पार्टिकल आहे, गा पार्टिकल आहे, नो पार्टिकल. नो पार्टिकल आपल्याला माहिती आहे चाचीचे, इथे तो सेन्स बसतोय का पाहूया. ठीक आहे, गा पार्टिकल पुन्हा एकदा हायलाइट काय करते का, म्हणजे सब्जेक्ट मार्क करते, किंवा असं काही बटचा सेन्स येतोय का त्याच्यात, तो बघूया. नी पार्टिकल कुठली प्लेस वगैरे मेन्शन होतीये का, हा हे बघूया, किंवा टाइम मेन्शन होतोय का हे बघूयात. दे पार्टिकल अजून काही दाखवतंय का. ठीक आहे, सो जितेंशा, जितेंशा म्हणजे काय, बायसिकल. ठीक आहे, बायसिकल म्हणजे काय, सायकल. त्याच्यानंतर काय होतं, गाक्को, गाक्को म्हणजे काय, शाळा. हा बरोबर, शाळा, व्हेरी गुड. आणि त्याच्या पुढे काय, शाळेत जातो. सो काय आहे जनरली, शाळा, काय, सायकल, शाळेत जातो. सो सायकलने मी शाळेत जातो, असं काहीतरी असू शकतं. बरोबर आहे, तर सायकलवरून किंवा सायकलने मी शाळेत जातो किंवा कम्युट करतो, असं एक साधारण एक वाक्य आहे. सो जितेंशा, आता इथे नो पार्टिकल चाचीचे येऊ शकणार नाही, गा पार्टिकल सुद्धा इथे ह्या सेन्स मध्ये बसत नाहीये, नी पार्टिकल सुद्धा, प्लेस वगैरे नाहीये काही, जे ह्याचे नियम आहेत त्याच्या प्रमाणे सुद्धा इथे बसणं शक्य नाही. सो काय आहे पार्टिकल आपल्याला देणार, दे पार्टिकल आहे. दे पार्टिकल काय करतंय आपल्याला इथे, काय मेन्शन करते, तर बायसिकल जी आहे, सायकल आहे, त्या सायकलने मी काय करते, तर शाळेत जाते. ठीक आहे, किंवा सायकलने मी शाळेत जातोय, किंवा नेहमी जात असतो, हॅबिच्युअल ऍक्शन तिथे सांगितली जाते, की हा रोजचं त्याचं कम्युट आहे, जाणं येणं आहे. सो जितेंशा दे काकोए इकिमास. ठीक आहे, सो साधं होतं, सिंपल होतं वाक्य, आणि पार्टिकल सुद्धा अतिशय छान होते. सो पुढे बघूया काय आहे प्रश्न. ओनाका गा, ओनाका गा नानी नानी ताबेरारे मासे. ओके, सो ओनाका गा नानी नानी ताबेरारे मासे. आता वेगळं आलंय, आणि ऑप्शन काय आहे ते पहिले बघायचं. पहिलं काय करायचं, प्रश्न वाचायचा, पूर्ण प्रश्न वाचायचा, म्हणजे हे जे वाक्य आहे फिल इन द ब्लँक्स ते वाचायचं, त्याच्यामध्ये कोणते शब्द आले ते विथिन सेकंद आपल्याला हे सगळं करायचं असतं. त्याच्यामुळे रीडिंगची हॅबिट थोडीशी वाढवा, कारण आपल्याला क्विकली हे सगळं रीड करून आपल्याला काय करायचं असतं, आन्सर सिलेक्ट करायचे असतात. सो इथे काय झालंय, की हा प्रश्न आपण इथे वाचलाय. आता ह्याचे पर्याय काय काय दिलेत ते बघूया. इताई, इताई, इताई हे ऍडजेक्टिव्ह आहे, माहित आहे ना. सो ऍडजेक्टिव्ह म्हटल्यावरती त्या ऍडजेक्टिव्हचे, म्हणजे कियवशीचे वेगवेगळे जे फॉर्म होतात ते फॉर्म इथे दिलेत. आता कोणकोणते फॉर्म दिलेत, इताई आहे, प्लेन फॉर्म आहे. त्याच्यानंतर काय दिले, इता कात्ता, इता कात्ता काय आहे, पास्ट टेन्स आहे. ओके, इता कुते, इता कुते, आणि इता कुनाई, इता कुनाई. अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे काय दिलेत, चार
फॉर्म दिलेत. बरोबर आहे, 4 फॉर्म दिलेत. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की आपल्याला काही गोष्टी ज्या असतात ना, या चुकीच्या दिलेल्या असतात. ठीक आहे, चुकीच्या दिलेल्या असतात. आणि त्या चुकीच्या दिलेल्या गोष्टी कोणत्या असतात, ज्या इथे नाही बसू शकत. ठीक आहे. म्हणजे हा जो संपूर्ण ग्रामर पॅटर्न आहे किंवा हे वाक्य आहे, या वाक्यामध्ये कुठेही तो काय होणार नाही, जो आपलं हे जे ऑप्शन आहे त्यातला पर्याय बसूच शकणार नाही. ठीक आहे. आता ह्या वाक्यामध्ये काय आहे, ताबेरारे मासे नाही. ताबेरारे मासे म्हणजे खाऊ शकत नाही. ओनाका म्हणजे काय झालं तर आपलं पोट झालं. ठीक आहे, पोट आहे. इताई म्हणजे काय, दुखणं. सो पोट दुखत असल्यामुळे काय होतंय, असल्याने काय करते मी, खाऊ शकत नाही. असा साधारण कानुकेई केलंय इथे, ताबेरारे मासे खाऊ शकत नाही. सो जनरली आता मी बघा मराठीमध्ये जेव्हा हे ट्रान्सलेट केलं तर तिथे मला वाक्याचा अर्थ सहज जाणवला. इथलं मधलं पूर्ण कुठलं फॉर्म आहे हे न बघता सुद्धा मी ते वाक्य ट्रान्सलेट केलेलं आहे. आणि ते ट्रान्सलेट करताना माझी चूक नाही झाली. ठीक आहे, चूक नाही झाले. कारण काय आहे, कसं काय मी आत्ता जे बोलले ते इथे कनेक्ट होतंय ते मी तुम्हाला सांगते. आता मी काय म्हटलं, पोट दुखत असल्याने खाऊ शकले नाही किंवा खाऊ शकत नाही असा प्रश्न आहे. हे पूर्ण वाक्य होतंय. आता इथे ऑप्शन काय दिलंय, इताई. इताई काय झाला आपला, हा रूट, रूट झालं, प्लेन फॉर्म झालाय. हा इथे नाही बसू शकणार. ठीक आहे. इता कात्ता हे काय झालंय आपलं, पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स आहे. इताई ई केयशीचा पास्ट टेन्स आहे. त्याच्यामुळे तो सुद्धा इथे नाही बसू शकणार. आता राहिले काय, इताकुते आणि इताकुनाई. आता इताकुनाई काय आहे, तर इताकुनाई हे निगेशन आहे. ठीक आहे, निगेशन आहे. प्लेन फॉर्म मधलं निगेटिव्ह केलंय इकेयोशी. आणि काय झालंय की निगेटिव्ह केलं म्हणजे काय, दुखत नसल्याने, दुखत नसल्याने खाऊ शकत नाही. असं होतं का की पोट दुखत नसल्याने मी खाऊ शकत नाही, नाही ना म्हणणार आपण असं. तर पोट दुखतंय त्यामुळे पोट दुखत असून मी खाऊ शकत नाहीये, खाऊ शकत नाहीये, हा सेन्स इथे जातोय. म्हणून आपलं उत्तर असणार इताकुते. आणि इताकुनाईला पुन्हा इथे सेन्स नाहीये, की हे नाही येऊ शकत उत्तर. ठीक आहे. सो ओनाकागा इताकुते ताबेरारे मासेन. आपण पाहिलं आहे की ते फॉर्म ज्या वेळेला आपण शिकलो तर कनेक्ट करतं ते वाक्य. आणि त्याच्यानंतर जी गोष्ट घडती आहे, अ, पुढे चालूच आहे, ती आपल्याला ह्याच्यातून आपण ते फॉर्म मध्ये आपण दर्शवतो. ते फॉर्म मधून आपण सांगत असतो की पोट दुखत असल्याने मी खाऊ शकत नाही. ठीक आहे, सिम्पल आहे. छोटे छोटे रूल्स आहेत. आणि जर प्रॉपर प्रॅक्टिस केली तर हे खूप सहज जमतं. ठीक आहे. आता पुढचं बघूया, पुढे काय काय आहे आपल्याला. परत एकदा आन्सर्स बघूया. आपण जे आत्ता सॉल्व केलं ते बरोबर आले का. नो पार्टिकल आलं, दुसऱ्याचं इचिबाण आलं, आणि काय आहे, सांबांचं सांबान आलं. येस, करेक्ट आहे. सो पुढे बघा, पुढे काय आहे आपलं. येस. सो योंबांमध्ये काय आहे, क्यो वा मादा नानीमो नानी नानी. ठीक आहे, हा प्रश्न आहे आपला. फिल इन द ब्लँक्स शेवटी आहे. आणि खाली काय दिलेत, खाली जे ऑप्शन दिले तिथे मात्र आपल्याला काय दिले, आता वर्ब दिलंय. ठीक आहे, वर्ब दिलंय. वर्बचे 4 फॉर्म दिलेत. अगेन काय आहेत, ग्रामॅटिकली वर्बचे वेगवेगळे जे फॉर्म होतात त्यापैकी हे 4 फॉर्म आपल्याला दिलेले आहेत. पहिलं वाक्य काय आहे ते बघू, वर्बचा अर्थ काय होतो तो बघून घेऊया. किंवा म्हणजे आज, मादा अजून, काही सुद्धा, नानीमो. नानीमो मादा म्हणजे काय, अजून. ओके. सो ह्या अजून वरती बऱ्याच गोष्टी जे आन्सर येणार आहेत ते डिपेंड आहे. ठीक आहे. सो क्योवा, क्योवा म्हणजे आज, नानी मो, मादा नानीमो काय केलं नाहीये मी, खा, खाल्लेलं नाहीये, असं सेन्स बिल येतोय इथे का, कारण इथे काय दिले, कोणता वर्ब दिले, ताबे माशता. ताबे नाही देशता, ताबे ते इमाशता.
आणि ताबेते इमासेन. ओके. ताबेते इमासेन. आता हे चार जे तुम्हाला पर्याय दिलेत, तर काही वेळेला असंही केलेलं असतं की ज्या वेळेला आपल्याला पर्याय दिलेले असतात, तर त्याच्यापैकी दोन पर्याय असतात किंवा एखादा पर्याय असा दिलेला असतो की जो मुळात एखादा फॉर्मच नसतो. त्या जे जे वर्ब आहे किंवा ई केयशी आहे, ना केयशी आहे, ते त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतच नाही. त्या ई केयशीचा, ना केयशीचा किंवा त्या वर्बचा तसा कोणताही फॉर्मच नसतो. प्लेन फॉर्म मध्येही नसतो आणि मास फॉर्म मध्ये जे पोलाइट फॉर्म आहे त्याच्यामध्येही तसा कोणताही प्रकार येतच नाही. आणि असे चुकीचे सुद्धा पर्याय आपल्याला दिलेले असतात. जर आपला अभ्यास नसेल तर आपण घाई गडबडीत तिथे मार्क करून टाकतो. ठीक आहे. सो पहिले जे तीन पर्याय दिलेत हे काय आहेत? पास्ट टेन्स आहेत. काय आहेत? भूतकाळातले आहेत. हा सगळ्यात मोठा इथे सिग्नल आहे इथे उत्तर ओळखण्याचा. तरीही त्यात आपण काय बघूया, तर हे जे तीन पर्याय आहेत त्यापैकी हे जे दोन आहेत मधले, हे पूर्णपणे चुकीचे आहेत. का? कारण ताबे मासे असे कोणतेही किंवा ताबेरुसे असे कोणतेही काय आहेत? फॉर्म नाही आहेत जे इथे मेन्शन केले. ताबे नाही देशता असं आपण नाही म्हणत. ओके. आणि ताबे ते इमाश्ता असं सुद्धा आपण म्हणत नाही. ओके. सो ताबे रू जे आहे त्याचे जे फॉर्म्स आहेत त्याचे जर पास्ट फॉर्म बघायचे झाले तर पास्ट फॉर्म कोणकोणते येतात ते आपण आता शॉर्ट मध्ये बघू. ताबेता, ताबे माश्ता म्हणजे हा जो पहिला पर्याय दिलाय तो करेक्ट आहे. ताबे माश्ता. ठीक आहे. त्याच्यानंतर ताबे ना कत्ता जे प्लेन फॉर्म मध्ये होईल ताबेताचं, ताबे ना कत्ता निगेशन मध्ये. आणि काय आहे? ताबे मासेन देशता हे कशामध्ये होईल? पोलाइट फॉर्म मध्ये होईल, निगेशन. ओके. ठीक आहे. सो हे काय झालं? यापैकी आलं का काही? पास्ट टेन्स मधले हे जे पर्याय वापरलेत त्यापैकी मी जे आता सांगितले त्यातलं कुठलंही आलंय का? नाही आलं. त्याच्यामुळे हे दोन चुकीचे आहेत. हे पहिलं पर्याय आहे तो बरोबर आहे आणि त्यानंतर हा शेवटचा पर्याय जो दिलाय हा मात्र पूर्णपणे बरोबर आहे. जे वाक्य मी इथे तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करून सांगितलं की आज सकाळपासून म्हणजे आज आज अजूनपर्यंत, आज अजून काय केलं आहे मी? काही सुद्धा खाल्लेलं नाहीये, काही सुद्धा खाल्लेलं नाहीये, काहीच खाल्लं नाहीये. ओके. सो काही सुद्धा इथे येईल कारण नानी मो हा सेन्स येतोय त्याच्यामुळे काही सुद्धा खाल्लेलं नाहीये. आता खाल्लेलं नाहीये हे काय आहे? इथे ताबेते इमासेन ह्या पद्धतीने येते. आता तुम्ही म्हणाल हे का आलं? तर काय आहे वाक्य जे वेळेला आपण ते वर्बचा ते फॉर्म आणि इमासिन ज्या वेळेला वापरलं असतं वर्ब मध्ये, तर त्यावेळी काय आहे हे? हा जो प्रकार आहे हा प्रोग्रेसिव्ह फॉर्म आहे आपला आणि ज्याचा अर्थ होतो आय एन जी. ओके. आय एन जी. प्रोग्रेसिव्ह फॉर्म. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय झालं? तर जी गोष्ट इन प्रोग्रेस आहे, जी चालू आहे, जी कंटिन्यू आहे, अ, चालू आहे ही गोष्ट, म्हणजे अजून मी खाल्लं नाहीये म्हणजे ही गोष्ट घटना घडते आता. ओके. हे संपून नाही गेलंय म्हणून पहिले तीन पर्याय पहिलंच निघून गेले ज्यावेळेला क्यू आणि मादा आलं. ठीक आहे. कारण ही पास्ट टेन्स मध्ये ह्याचं उत्तर येऊच शकणार नाही. आणि त्याच्यानंतर काय आहे? इट. इट आहे. इट आहे खाणं. आणि पुढे काय होतं? इटिंग. इटिंग हा सेन्स आपल्याला आला पाहिजे. इटिंगचा सेन्स कसा येतो? ताबे ते इमासेन. ताबे ते इमासेन ते फॉर्म ज्या वेळेला आपण शिकलो त्यावेळेला हे आपण कनेक्ट केलेलं वर्बचा जो फॉर्म आहे प्रोग्रेसिव्ह फॉर्म आहे हा आपण पाहिलेला आहे. सो ताबे ते इमासेन याचा अर्थ इटिंग. ओके. सो मी काही सुद्धा खाल्लेलं नाहीये. ओके. हा सेन्स येतो आणि त्याच्यामुळे आज अजून मी काही सुद्धा खाल्लेलं नाहीये. त्याच्यानंतर पुढचं जे वाक्य आहे पाचवं गोबान आहे ते बघूया आपण. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. थोडं वेगळं होतं त्याच्यामुळे थोडं डिटेल एक्सप्लेन केलंय. पुढे बघा. गोबान मध्ये काय आहे? दोको दे की
ओ नानी नानी इमास्का. दोको दे किप्पू ओ नानी नानी इमास्का. आता पुन्हा काय करायचं आपल्याला क्विकली प्रश्नाचा अर्थ काय आहे तो जाणून घ्यायचा. ऑप्शन मध्ये एकच वर्ब दिलेला आहे आणि त्या वर्बचे काय आहेत पुन्हा वेगवेगळे फॉर्म दिलेले आहेत. आता बघूया प्रश्न काय आहे. दोको दे म्हणजे कुठे, काय आहे कुठे, दोको दे प्लेस मेन्शन केले. काय आहे किप्पू. किप्पू म्हणजे काय तिकीट. ओ काय केली जाते आता, वर्ब कोणता आहे उत्ते, उरिते, उत्तारी आणि उत्ता. ओके. सो उत्ते, उरिते, उत्तारी आणि उत्ता ह्याच्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आणि उरु हे वर्ब आहे, याचा अर्थ होतो सेल म्हणजे विकलं जाणं. तर काय आहे दोकोदे म्हणजे कुठे तिकीट्स विकले जात आहेत किंवा विकत आहेत असा प्रश्न आहे. ठीक आहे. आता ह्याच्यातला ते फॉर्म जो दिलाय हा चुकीचा आहे. हे तुम्हाला बघता क्षणीच कळलं पाहिजे. उरिते असं नाही म्हणत, उत्ते म्हणतात. ओके. उत्तारी आणि उत्ता. आता हे इमास का पुढे म्हटलंय म्हटल्यावर पास्ट टेन्स सुद्धा नाही येऊ शकत. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्तारी हा अ, विकून असा सेन्स नाही थोडासा लागत आहे. त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन आपला गेला आहे. ते फॉर्म काय येणार इथे उत्ते. मगाशी जसं आपण म्हटलं ताबे ते इमासेन, तसंच उत्ते इमास. उत्ते इमास हे इथे कनेक्ट होतंय. उत्ते इमास आय एन जी चा जो प्रोग्रेसिव्ह टेन्सचा जो प्रोग्रेसिव्ह फॉर्म जो आहे तो प्रोग्रेसिव्ह फॉर्म आपण इथे पुन्हा एकदा पाहतोय की उत्ते इमास का म्हणजे काय आहे कुठे विकले जात आहेत. काय आहे आयएनजी आलं. आयएनजी आलं म्हणजे काय झालं अगेन हे कंटिन्यू चालू आहे ही गोष्ट. आणि ती कुठे चालू आहे दोको दे किप्पू ओ उत्तेमस का कुठे विकले जात आहेत असा प्रश्न आहे. का आलाय त्याच्यामुळे प्रश्न आहे. ठीक आहे कळते. व्हेरी गुड. सो आय होप हे थोडंसं वेगळं होतं. दोन प्रश्न आणि ते चॅलेंजिंग वाटले असू शकतात. सो इथे आपल्याला त्याचे जे वेगवेगळे फॉर्म आहेत ते फॉर्म मधले वेगळे फॉर्म आहेत, वर्बचे फॉर्म आहेत, ई केवशीचे आहेत, ना केवशीचे आहेत. हे थोडेसे व्यवस्थित अभ्यासा, पार्टिकल्स व्यवस्थित अभ्यासा जेणेकरून तुम्हाला हे खूप सोपं जाईल. पुढे बघा. आणि ह्या ग्रामरचे जे छोटे छोटे प्रश्न असतात, क्वेश्चन 1 आहे, क्वेश्चन 2 आहे, तर ह्या प्रश्नांमुळे आपली दोक्काई खूप सोपी जाते. आपण छोट्या छोट्या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर दोक्काईमध्ये कसं असतं ते सगळं एकत्रित दिलेलं असतं. तर पुढे आपण ते बघूच. पण आता ही गोष्टी तुम्हाला पुढे हेल्पफुल होतील. त्याच्यानंतर बघा रोकुबान आहे. रोकुबान मध्ये काय दिलंय रियोरी. रियोरी गोमेन रियोरी नानी नानी होन ओ खाई माशता. रियोरी नानी नानी होन ओ खाई माशता. अतिशय साधं वाक्य आहे, अतिशय साधं. बघा मराठीत प्रत्येक वेळेला थोडंसं ट्रान्सलेट केलं तर तुम्ही बरोबर पर्यायापर्यंत सहज पोहोचू शकता. रियोरी म्हणजे काय तर कुकिंग, जेवण. ओके. जेवण करणं. सो जेवण करणं. होन म्हणजे काय पुस्तक. ओ खाई माशता म्हणजे काय घेतलंय विकत घेतलं होतं. ओके. विकत घेतलं होतं. आता काय झालंय तो पार्टिकल मध्ये काय होतं आणि किंवा तरचा सेन्स येतो. मग इथे काय होतंय का रिओरी म्हणजे जे कुकिंग तर ओन असं नाही होत आहे, सेन्स नाही बसत आहे. त्याच्यानंतर गा पार्टिकल सब्जेक्ट होती का रेवरी गा होन ओ खाई मस्ता किंवा रेवरी ओ होन ओ खाई मस्ता. ओ पार्टिकल ऑलरेडी वापरले इथे त्याच्यामुळे डबल ओ पार्टिकल येत नाही. ठीक आहे. डबल ओ पार्टिकल येऊ शकत नाही. त्याच्यामुळे तिथे ऍक्शन जी आहे ती एकदाच दर्शवली. म्हणून हे सुद्धा दोन पर्याय आपले ऑटोमॅटिकली प्रत्येक प्रश्नामध्ये दोन पर्याय पहिल्या काही सेकंदातच तुमचे बाद झाले पाहिजेत. दोन जे असते त्याच्यामध्ये मात्र चुरस असते की कोणता आहे. आता मगाशी आपण पाहिलं होतं अगदी सुरुवातीचे काही प्रश्न बघितले पहिल्या पानावरती, तिथे आपण बघितलं होतं चाची चेचा जो सेन्स लागलेला तो आता बघा इथे लागतोय का. आता काय आहे कुकिंगचं पुस्तक विकत घेतलं होतं. कुकिंगचं पुस्तक विकत घेतलं होतं. आता हे मराठी ट्रान्सलेट केल्यानंतर मराठीमध्ये याचं भाषांतर केल्यावर ऑटोमॅटिकली चा ची चा सेन्स लागला. बरोबर. हं? मगाशी माझा माझी माझे असं होतं तिथे पण तो चाची चेचा सेन्स आहे. फक्त आपल्या मराठी भाषेमध्ये झ माझा च्या ह्याच्यावरून ते
डिफरन्शिएट होत असतं. पण जनरली ह्यांच्याकडे मात्र तसं नाहीये. प्रत्येक ठिकाणी चाचीचेचा सेन्सने नो पार्टिकल येतं. त्यामुळे इथल्या आताचा स्टार कोण आहे? मागे आपण स्टार मुंदाई बघते बघत होतो. तसं ह्या प्रश्नामध्ये कोण महत्वाचं आहे? नो पार्टिकल. ठीक आहे, इथे सुद्धा काय येणार आहे? नो पार्टिकल. ठीक आहे, नो पार्टिकल. मग आता कसं झालं वाक्य बघा. रिओरी नो होन ओ खाई मस्ता. म्हणजे काय झालं? जे कुकिंगचं पुस्तक जे आहे, कुकिंगचं बुक आहे, ते काय केलंय मी विकत घेतलं होतं. ठीक आहे, खाई मस्ता म्हणजे काय झालं? पास्ट टेन्स होत आहे, त्याच्यामुळे विकत घेतलं होतं. मग ऑटोमॅटिकली सामान सुद्धा गेलेलं आहे. ठीक आहे, इथे कोणताही सब्जेक्ट नाहीये. सो अशा पद्धतीने हे पुन्हा पुढचे 3 प्रश्न आपण सॉल्व्ह केले. आणि आता एकदा क्रॉस चेक मध्ये आन्सर्स बघूया आपण काय येत आहेत ती. येस, योंबांचं योंबान आहे. गोबांचं इचिबान आहे करेक्ट उत्ते. आणि रोकुबांचं निबान आहे. व्हेरी गुड. ठीक आहे, सो तुम्हाला सुद्धा जमायला लागलंय बघा आता हळूहळू करून. पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचे जे प्रश्न आहेत, पुढचे हे 2 प्रश्न आहेत. इथे तुम्ही व्हिडिओ मागच्या वेळेला जसं केलं तसं थोडा वेळ थांबवा, पॉज घ्या. ठीक आहे, पॉज घ्या आणि व्हिडिओ थांबवून हे 2 प्रश्न जे आहेत ते पूर्ण वाचा. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे पहिलं वाचा, प्रश्न वाचा, खाली ऑप्शन काय दिले ते वाचा. त्याचा त्याचं जे ट्रान्सलेशन आहे मराठीमध्ये ते वाक्य कसं जातंय हे थोडंसं चेक करा. आणि त्याच्यानंतर तिथे कोणता फॉर्म येऊ शकतो ह्याचं साधारण तुम्हाला अंदाज येईल. आणि त्याप्रमाणे तुम्ही ते उत्तर तिथे मार्क करा. मार्क केल्यानंतर व्हिडिओ परत ऑन करा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हे पूर्ण एक्सप्लेन करून सांगेन पुढे की आन्सर काय येतं आणि काय येतंय. ठीक आहे, सो थांबा इथे 2 सेकंद आणि पुढे नंतर पुन्हा सुरू करा. ओ काय रीना सई मीना सांग. सो मला वाटतं की तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करून हे 2 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल. व्हेरी व्हेरी गुड. सो आता बघूया की तुम्हाला कितपत जमलाय हा प्रश्न. हे 2 प्रश्न जे आहेत त्याचं कशा पद्धतीने तुम्ही ते सॉल्व्ह केलंय आणि तुम्हाला काय काय जमलेलं आहे, काही चुकलं आहे का ते सुद्धा बघूया. सो पहिला आपण दोन्ही प्रश्न वाचूयात, त्याचे काय आहेत पर्याय आहेत ते वाचूयात आणि उत्तर मार्क करून नंतर एक्सप्लेनेशन बघूयात. ठीक आहे, सो पहिला प्रश्न बघूयात. पहिला नानाबान काय आहे? किनोवा दारे निमो नानी नानी. किनोवा दारे निमो नानी नानी. सो काय आहे? काल. काल काय आहे? आता इथे दारे. दारे म्हणजे काय? कोणी. कोणी सुद्धा. ओके, टू, अल्सो, ॲज वेल, इवन अशा अर्थाने निमो वापरलं जातं. तर कोणी सुद्धा काय झालंय? आता वर्ब कोणता वापरलाय? आई मास. आई मास म्हणजे काय? भेटणं. ओके, सो भेटणं. आता भेटलं, भेटलं होतं, भेटलं नव्हतं. ओके, ह्याचे काय झालेत? हे सगळे फॉर्म दिलेत. हा, तर हे जे फॉर्म दिलेत ह्यापैकी काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हे आपल्याला सिलेक्ट करायचंय. प्रश्न कळला? प्रश्नाचा अर्थ होता काल कोणी सुद्धा, कोणीही काय झालं की भेटलं, भेटलं नव्हतं. यातला काय सेन्स बसेल हे आन्सर तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे आणि ते आपण बघणार आहोत. आता आपण पहिला हाची बघूया काय प्रश्न आहे ते. ठीक आहे, दोवा ओ, दुआ ओ नानी नानी कुदासाई. दुआ ओ नानी नानी कुदासाई म्हणजे काय? डोअर जे आहे, दरवाजा जो आहे तो काहीतरी करा प्लीज. प्लीजचा सेन्स आहे, कुदासाई दिलाय. आता इथे वर्ब कोणता वापरलाय? शिमेरू. शिमेरू, शिमेमास म्हणजे काय झालंय? तर क्लोज करणं, दार बंद करणं. हा आपल्याला इथे काय केलेला आहे? वर्ब वापरलेला आहे. आणि हा वर्ब, हे वर्ब वापरल्यामुळे काय झालंय आता आपल्याला
त्या वर्बचे जे फॉर्म दिलेत त्याच्यापैकी कोणता योग्य फॉर्म इथे बसेल आणि हे वाक्य योग्य पद्धतीने ग्रामॅटिकली व्याकरण शुद्ध असं तयार होईल हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्ही मार्क केले असतील. तर आपण आता क्रॉस चेक करू. पहिल्यांदा मी आन्सर इथे नोट करते कोणकोणते आहेत. तुमचे बरोबर आलेत का? जर चुकले असतील तर ते का चुकलेत ते आपण बघू. ठीक आहे. सो पहिला जे प्रश्न आहे त्याचं नानाबांचं उत्तर आहे युंबाण. ओके. फोर्थ वन आहे ऑप्शन. आणि हाचीबांचं उत्तर आहे सांबान. ठीक आहे. हे दोन उत्तर आहेत. आता बघूया तुमचं चुकलंय का बरोबर आहे. ज्यांचं बरोबर आलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही कमेंट करून सांगा बरं तुमची उत्तर बरोबर आली ती. आणि चुकलंय तर तुम्ही काय नेमकं उत्तर केलं होतं, कुठला सेन्स लावला होता ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण काय करू त्याच्यावरती हे एक्सप्लेनेशन तुम्हाला कसं वाटलंय, पटलंय का, कशा पद्धतीने याच्यामध्ये काही मिस्टेक्स वाटतायत का, म्हणजे तुम्ही काय चुका केल्यात हे सुद्धा तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. आता बघा काय आहे उत्तर. काय आलंय? योंबान आलंय. आई मासेन देशता. आई मासेन देशता हे उत्तर आलंय. पहिले आपण काय करूया ह्याचे सगळे फॉर्म बघूया. आई मास हा फॉर्म करेक्ट आहे. आई माश्ता. आई माश्ता हे सुद्धा करेक्ट फॉर्म आहे. ठीक आहे. आई मासेन. आई मासेन. हे आई मासेन सुद्धा योग्य काय आहे फॉर्म आहे. ठीक आहे. आणि आई मासेन देशता. आता हे जे वाक्य होतं किनो म्हटलंय. मगाशी कसं होतं मादा होतं. मादा आणि क्यो होतं म्हणजे आजच्या बद्दल बोललं होतं. त्याच्यामुळे काय झालं मादा आणि क्यो असल्यामुळे कंटिन्यू जे घडलंय चालू वर्तमान काळ आहे त्याच्याबद्दल बोललं जात होतं. ठीक आहे. प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य होतं. पण इथे काय झालंय की इथे किनो म्हटल्यावरच इथे काय झालंय एक सेन्स तुम्हाला कळला पाहिजे की पास्ट टेन्स मध्ये त्याचं उत्तर आलं पाहिजे. किनो म्हटलंय काल बद्दल विचारलंय काल बद्दल बोललं गेलंय म्हटल्यावर ऑटोमॅटिकली इचिबान आणि सांबान ऑप्शन गेले. मी म्हटलं ना प्रत्येक एका प्रश्नामागे मध्ये पहिले दोन कुठले तरी असे ऑप्शन जे असतात ते पूर्णपणे चुकीचे असतात आणि ते ऍट अ फर्स्ट ग्लान्स तुमचे तिथे क्रॉस झालेच पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता राहिली सुरस कोणामध्ये आई मस्ता आणि आई मासेन देशता. ठीक आहे. आई मस्ताचा अर्थ काय होतोय भेटलो होतो. भेटलो होतो. आणि काय झालंय भेटलो नाही. भेटलो नाही. भेटलो नव्हतो. ठीक आहे. भेटलो नव्हतो. काय झालंय काल कोणाला सुद्धा भेटलो आणि भेटलो नाही. काय बसतंय बरं मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यानंतर? भेटलो हे बसतंय का भेटलो नाही हे बसतंय? तुम्हीच सांगा बरं. बरोबर. भेटलो नाही. कोणाला सुद्धा भेटलो नाही असंच म्हणतो ना आपण. मराठीमध्ये ज्या वेळेला आपण वाक्य हे म्हणतो की काल कोणाला सुद्धा मी भेटलो नाही. ओके. सो कोणीही मला भेटलं नाही. कोणी सुद्धा भेटलं नाही असा जो सेन्स असतो कोणी सुद्धा भेटलं नाही. सो काय झालंय ते इथे आलाय योंबान मध्ये. म्हणून योंबान हे आन्सर आहे आपलं. आई मासेन देशता पास्ट फॉर्म आहे. ओके. पास्ट फॉर्म आहे पण कसा आहे निगेशन मधला पास्ट फॉर्म. पास्ट निगेशन आहे ते. सो ही छोटी छोटी गोष्टी आहेत छोट्या छोट्या क्लिप्स आहेत ट्रिक्स आहेत की जिथे तुम्ही ओळखू शकता की नो आलं की नो आल्यामुळे काय झालं की पास्ट टेन्स मध्येच उत्तर आलं पाहिजे. त्याच्यानंतर काय झालं दारे निमो ह्या एवढ्याशा ह्या छोट्या दोन शब्द एका शब्दामध्ये काय झालंय तुमचं जे पुढचं उत्तर आहे त्याचा सेन्स दडलाय की कोणाला सुद्धा. मग कोणाला सुद्धा किंवा कोणी सुद्धा भेटलं असं आपण म्हणतच नाही. मग तिथे निगेशन येणं गरजेचं आहे आणि जे आपल्याला इथे योगपानमध्ये मिळाले. ठीक आहे. सो सिंपल ट्रिक आहे सिंपल टेक्निक आहे. फक्त आपल्याला काय आहे डोळे उघडून आपल्याला प्रत्येक वाक्य वाचायचं आहे ते समजून घ्यायचं आहे. त्याचा अर्थ कळल्यानंतर आपल्याला त्याचा पर्याय निवडणं फार सोपं जातं. त्याच्यानंतर आता हाचीबान आहे. हाचीबान मध्ये बघा दो आओ नानी नानी कुदासाई सेम इथे आहे. नानी नानी कुदासाई रिक्वेस्ट ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला रिक्वेस्ट कशामध्ये करतो. आता इथे काय झालंय इचिबान
सामबान उत्तर आहे. आता इथे पण काय सेन्स वापराल तुम्ही? इथे काहीतरी चुकीचंच आहे जे दिलेलं आहे. कुदासाई वापरले. कुदासाई आपण काय करतो? रिक्वेस्ट करतो. मग रिक्वेस्ट करताना आपण पास्ट टेन्स मध्ये करतो का? नाही करत. म्हटल्यावर हा पहिला ऑप्शन ते गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे रूट फॉर्म नाही वापरत कुदासाईच्या सेन्समध्ये. मास फॉर्म सुद्धा वापरला जात नाही. तर कुदासाई ज्या वेळेला वापरलं जातं त्यावेळेला अशी रिक्वेस्ट करताना ते प्लस कुदासाई, ते फॉर्म जे आहे ते फॉर्मला कुदासाई वापरलं जातं. ठीक आहे. कुदासाई, दोआ ओ शिमेते कुदासाई का? तर ते फॉर्मचा जो एक प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण शिकलोय की ज्या वेळेला रिक्वेस्ट करायची असते त्यावेळेला काय केलं जातं? ते फॉर्म आणि त्याला पुढे कुदासाई, कुदासाई वापरलं तर वर्बचं ते फॉर्म. ओके. सो वर्बचं ते फॉर्म करून पुढे कुदासाई लागणं म्हणजे काय असते? एखाद्याला रिक्वेस्ट करणं. काय करायचं? प्लीज डोअर बंद कर. ओके. हे डोअर जे आहे ते प्लीज बंद कराल का? बंद करा. प्लीज कराल का? नाही येणार. बंद करा प्लीज. प्लीज हा सेन्स आहे, रिक्वेस्ट आहे आणि म्हणून ते गोदासाई हा ग्रामर पॅटर्न आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 8 प्रश्न बघितले. 8 प्रश्नांचे वेगवेगळे प्रकार बघितले, त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रामर पॅटर्न बघितले आणि त्याच्यासोबतच आपण काय पाहिले? तर आपले पार्टिकल्स पाहिलेत. तर सगळं ग्रामर, सगळे पार्टिकल्स हे आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास छान करा. ह्या सिरीज मधून आपण वेगवेगळे ग्रामर पॅटर्न इन शॉर्ट एक्सप्लेन करू. जितकं शक्य असेल तितकी आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू. पण अर्थातच आपल्याला सुद्धा अभ्यास करायचाच आहे. सो अजून काही सूचना असतील, काही तुम्हाला वाटलं व्हिडिओशी रिलेटेड कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओ हवाय किंवा कोणतं टॉपिक तुम्हाला स्पेशली एक्सप्लेन करून पाहिजे असेल किंवा ऐकण्याची इच्छा असेल, एक्झामशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन टॉपिकसह आम्ही लवकरच येतोय पुन्हा. आरिगातो गोजायमाशिता. मिनासान मातानी.